कॉफी. माया एक मिनिट प्लीज. अरे आल्यापासून लॅपटॉपच घेऊन बसलायस तू, हे घे आधी. अगं एक नवीन प्रोजेक्टचं कन्सेप्ट डिझाईन करतो. एक मला थोडा वेळ दे प्लीज. हो बट स्वतःसाठी वेळ काढशील की नाही? घे आणि हे बंद कर थोडा वेळ. माया आतापर्यंत खूप वेळ फुकट गेलाय माझा. आज ऑफिसमध्ये तूच काय म्हणाली होतीस आठवतंय ना तुला? मी काय म्हणाले? हेच की हाच गुरुनाथ सुभेदार आता जे काही करून दाखवायचं ते करून दाखवू शकतो. मला म्हणजे मला, राईट? हे बघ आता एसबी कंपनीमध्ये माझी पोझिशन मेंटेन करणं एवढंच माझं ध्येय नाहीये माया. मला खूप मोठं व्हायचं आहे आयुष्यात. आता मला स्वतःची कंपनी सुरू करायची आणि ती सुद्धा एवढी मोठी ना, हे बनहट्टी सर, राधिका यांनी आपल्या समोर प्रेझेंटेशन दिलं पाहिजे. आपली कंपनी त्यांच्यापेक्षा मोठी झाली पाहिजे. नाही आता माझं हेच विजन आहे, हेच माझं ड्रीम आहे आणि मी आता मोठा माणूस होतो की नाही तू बघच. नाही हे सगळं अगदी करेक्ट बोलतोयस तू, बट यासाठी तुला एवढं सगळं करायची अजिबात गरज नाहीये. म्हणजे तू तुझ्या कामाची करेक्ट हार्ड डिस्क तुझ्यासोबत ठेवलीस ना तरी तू मोठा होशील. सॉरी सॉरी. नाही तुला मस्करी वाटते सगळी? नाही आय एम सॉरी, पण मी जस्ट आय एम सॉरी 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 सॉरी. ओके पण तुझ्या बोलण्याचा रोग तर तसाच होता ना? अरे मी जस्ट, हे बघ माया, आय एम डॅम सिरियस अबाउट दिस. जे काही झालंय ना ते जाम लागलंय माझ्या मनाला. नाही याच्या पुढे असं काही होणार नाही. काम डाऊन गुरुनाथ. नाही शांत होणार आता मी. आता जोपर्यंत सगळ्यांच्या नजरेत येईल अशी माझी पोझिशन मी बनवत नाही ना माया, तोपर्यंत नाही शांत बसणार मी. आता हीच माझी लढाई आहे असं समज हवं होतं आणि ही लढाई आता सुरू होतीये. हॅलो हॅलो पिंकी. हॅलो बोल ना. काय झालं अचानक गप्प का झालीस? काही नाही मग गप्प नाही, मी ऐकते तुझं बोलणं. मग बोल. अरे काय बोलू, तुझं बोलणंच इतकं लाघवी आहे ना की तुझा असं ऐकतच राहावं असं वाटतं. असं इतका छान आवाज आहे ना तुझा, छान वाटतं ऐकायला. खरंच? हे बघ श्रेयस, मी जगाशी खोटं बोलीन पण तुझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही. ते आहेच म्हणा. काय मग काय 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 करतोयस काय? असं समज मी जे काही करतोय ते तुझ्यासाठीच करतोय. म्हणजे नेमकं काय करतोयस? मी स्वतःला तुझ्या योग्यतेचं बनवतोय. माझ्या योग? अरे डॉक्टर आहे मी. म्हणजे तू पण डॉक्टर बनणार आहेस की काय? म्हणजे काय मेडिकलची एक्झामची तयारी वगैरे सुरू केलीस की काय तू? काहीतरीच काय पिंकी, एका महिन्यात कोणी डॉक्टर होऊ शकतं का ग? मग माझ्या योग्यतेचं बनणार म्हणजे नेमकं काय करणार बाबा? व्यायाम करतोय मी, व्यायाम. काय मध्येच? कसं आहे पिंकी, मला माहितीये तू ब्लॅक बेल्ट आहेस, माझ्यापेक्षा उंचही आहेस. मग निदान लग्नापर्यंत माझी तब्येत तरी नीट करावी असं मला वाटतं. म्हणजे फोटोमध्ये आपण दोघं फार काही ऑड दिसणार नाही, म्हणून सकाळपासून व्यायाम करतोय. ऐक ना श्रेयस, एक सांगू का तुला? सांग ना. हे बघ, तू जसा आहेस ना तसा छान आहेस, छोटूसा. थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट. काय होतंय? एक रिक्वेस्ट करू का? तू छोटूसा, तुझी रिक्वेस्ट पण छोटीशी, बोल. तुला एकदा डोळे भरून पाहायचंय मला. आपण व्हिडिओ कॉल करूयात? नाही मी करतोच आत्ता, थांब. नाही 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 नको नको. का?
अरे का म्हणजे काय नको इथे घरात सगळे आहेत माझे बाबा बाबा हाय बाबा आहेत बाबा आहेत बाबा आहेत पिंकी हा बाबा आले आले ते बघ बाबा 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 आहेत कधी पिंकी? कधी म्हणजे हे बघ आता तू ठरवलंस ना मस्त व्यायाम वगैरे करायचं तुझी छान अशी बॉडी वगैरे झाली ना की मला आवडेल तुला व्हिडिओ कॉलवर बघायला तेव्हा करूया ओके मग तू असं समज की मी आत्तापासून डबल व्यायाम करायला घेतो. कर कर 100 पुशअप्स कर बाय वाचलो व्हिडिओ कॉल घरात पण मी करून बसायला लागेला 10 9 8 का करून दाखवणार आहे आपल्या समोर ग काय माहिती आई 7 6 5 4 का तमाशा करणार आहे देव जाणे बाई ती आपल्या समोर आई करेल ती काहीतरी 3 2 1 ये लवकर चल. हॅलो एव्हरीबॉडी आर यू रेडी? Boom boom chack, boom boom chack, boom boom chack, boom boom boom, boom boom chack, boom boom chack, boom boom chack, boom boom chack. My name is Shania, सबनिस यो चलेगा 19-20 यो. अगर तुम करोगे शाने डिस तो मैं भी करूंगी. नागिन हिस हिस. हाँ? हे दिस काय काय होतं हे? बढ़िया है एकदम बढ़िया आहे बाबर राधिका भैताडपणा अजून त्या रगा रगामध्ये भरलेला आहे तो दिसून येत आहे पा बाबा शन्या काय होतं मला नाही कळलं. तुला खरंच नाही कळलं? हा नाही म्हणजे मला इतकं कळतंय की एक कविता केली आहेस तू. हा म्हणजे इट्स नॉट एक्झॅक्टली कविता त्याला रॅपिंग म्हणतात. आता नाही का सगळेच खूप लोक रॅप करतायत बघ सगळे रॅप करूनच फेमस होत आहेत. अच्छा नाही मला काही माहिती नाहीये हे सगळं रॅप वगैरे. नाही म्हणजे असं पोएट्री टाईपच असतं ते विदाऊट ट्यून पण रिदमवर गायचं असतं सगळं. तुला तर माहितीये का मी स्वतःचा रॅप नेम पण इन्व्हेंट केलंय. तू स्वतःलाच नाव ठेवलंयस? ओके माझं रॅप नेम आहे शन्यूबी. एकदम बढ़िया वा वा ए खूप या डोक्यामध्ये कोणी भरवलं कोणी कसं भरवलं मोठं व्हायचंय ना नाव मिळवायचंय त्यापायी सगळं चाललंय. मी काय म्हणते शन्या ऐक नाही इकडे. हे सगळं ठीक आहे पण तू वेगळ्या कुठल्या तरी गोष्टीचा विचार नाही का करू शकत मोठं होण्यासाठी? वेगळा मग काय करायचं? म्हणजे असं काहीतरी की ज्यामुळे समाजाला उपयोग होईल. समाज सध्या खूप ह्यूज होईल माझ्यासाठी. मी सध्या माझ्या पुरताच विचार करते. तेही बरोबरच आहे. नाही अर्थात हे असं असतंच की जसा विचार मी करू शकते तसाच तू करशील असं नाही. आणि कधी कधी असंही होतं की तू जो विचार करते तसा मी करू शकेन असं नाही. पण शन्या तुला एक सांगू का जे करशील ना त्यामध्ये प्रावीण्य मिळव. म्हणजे तू छान गातेस खरंच खूप छान गातेस. आई आपण ऐकलंय ना हिचं गाणं सोसायटीच्या स्पर्धेमध्ये तू गायली होतीस. खरंच खूप छान आवाज आहे तुझा मस्त गातेस तू. गा तू पण असं गा की सगळ्यांनी तुझं नाव काढलं पाहिजे. वाव हे ऐकायला ऍक्च्युली खूप छान वाटतंय. पण यार मी तुला सांगते ना कोणतरी चांगला रायटर पाहिजे. मला एक पोएट्री रायटर मिळाला ना की मग मी सेट आहे. बोल ना श्रेयू. काय बोलू पिंकी? तुझ्याशी बोलताना माझे शब्दही मुके होतात. शब्दमुखी खर तर पण ते शब्दमुखी वगैरे बोलायला लागलायस ना तू असं पोएट सारखा बोलायला लागलायस. अगं तू कविता बनून आली आहेस माझ्या आयुष्यात. मलाही कवी व्हावं लागेल ना. बापरे तू कविता वगैरे करतोस की काय?
आता विषय निघालाच आहे म्हणून सांगतो. मी आत्ताच तुझ्यावर एक कविता केली. आई शपथ, आई शपथ, तुझ्यावर प्रेम करतो मेरी जाना. कविता वगैरे करायला लागलास? अच्छा, अरे हा कविता वगैरे करायला लागलाय माझे. हॅलो हॅलो. हॅलो पिंकी, कोण हसतंय? हसतंय? ते माझे बाबा आले होते, ते हसत होते. तुझे बाबा हसत येतात? अगं ते त्यांना सवय आहे, जेवण झालं का की ते हसायला लागतात. त्यांना पचतं पण जेवण. बाबा झालं का हसून तुमचं? झालंय का? झालंय का? निघा ना मग, मी माझा कामाचा फोन चालू आहे. गेले गेले बाबा गेले. श्रेयस ऐकू ना कविता ऐकू. अचानक पाऊस यावा तशी आलीस तू माझ्या आयुष्यात आणि बघता बघता भिजवून गेलीस अगदी रोमारोमात. याच पावसाची मी वाट पाहत होतो जेव्हा लागली होती प्रेमाची चाहूल. वा वा वा. आणि नकळत तू टाकलंस माझ्या आयुष्यात पहिलं पाऊल. तू पाऊस बनून आलीस आणि बहरून आलं आयुष्य. तुझ्यामुळेच मी पाहू शकलो प्रेमाचं इंद्रधनुष्य. तुझ्याकडे बघता बघता आता मलाही कळायला लागलंय माझं मन हळूहळू कवितेकडे वळायला लागलंय. जाता जाता एवढंच सांगेन, कधी जाऊ नकोस मला सोडून. तू गेलीस तर कविताच काय, मीही जाईन मरून. मीही जाईन मरून. कशी वाटली कविता? श्रेयस तू अरे एवढा इन्व्हॉल्व नको होस. म्हणजे काय सांगू, कविता छान आहे पण. थँक्यू पिंकी. सो बेसिकली यापुढे मी तुझ्यासाठी कवीही व्हायला तयार आहे. हॅलो, ऐकतेस ना? हो हो ऐकते. करू ना. अरे नुसतं हो काय हो, एवढं प्रेमाने छान आवाज देते तुला आणि तू नुसतं रिस्पॉन्स द्यायचा म्हणून देतोयस ना. आय सॉरी, मी जरा बिझी आहे. तू दिसतंय मला बिझी आहे. ते एवढा बिझी आहेस की माझ्याकडे बघायला सुद्धा वेळ नाहीये. ठेव ना ते आता. मी तुला सांगितलं ना, आता माझं फक्त एकच टार्गेट आहे की. हो माहितीये मला तुझं टार्गेट. तुझं आता एकच टार्गेट आहे की तुला फक्त मोठं होऊन दाखवायचंय, राईट? हा करेक्ट. अरे हा काय हा, मी इथे बोलतेय तुझ्याशी आणि तू नुसतं हा हू करत बसलायस. आणि गुरुनाथ, हे तुला मला सांगायची गरज नाहीये. आय नो दिस ऑलरेडी. आणि तुला माहितीये तुझ्या या अँबिशियस नेचरमुळेच आय एम इन लव्ह विथ यू. थँक्यू मॅ. थँक्यू का थँक्यू? आता बोलणारच का माझ्याशी? प्लीज ठेवशील हे? अगं प्लीज हे जरा संपवतो ना माया, असं नको करूस. एक मिनिट. आय नो दिस काम वगैरे मी सगळं समजू शकते, बट हे उद्याच्या उद्या तुला अर्जंट प्रेझेंटेशन नाही द्यायचंय, राईट? तसं नाही, पण आता एक लिंक लागली ना कामाची, म्हणून जरा करत बसतो ना. प्लीज संपवतो एकदाचा. ओ या राईट, लिंक अँड ऑल. आता तू मला असे एक्सक्युजेस देणार आहेस? माझ्याकडे वेळ नाहीये, माझी कामाची लिंक लागली आहे. नाही माया. सिरियस? तुला माहितीये मला ना आता तो फील येतो लिटरली. आधी नाही का ते ऋषी मुनी तपस्या वगैरे करत बसायचे आणि मग त्या रंभा उर्वशी वगैरे यायच्या त्यांची लिंक तोडायला वगैरे. मी काय बरं करू तुझी लिंक तोडायला? हा चालेल, कॉफी चालेल. हा चहा पण हरकत नाही. अरे मी ओ या राईट, आय नो काय करायचंय. हा चहा कॉफी ना, आलीच मी.
ही हार्ड डिस्क आहे ना, आय गेस याच्यामध्येच मला काहीतरी मिळेल. त्या पिंकीने तुला मारले त्याचं फुटेज यातच आहे ना. मी हे बघते आता. ए माया माया प्लीज ते ठेवून दे, नको असं करूस. का ठेवून देऊ? मला हे बघायचं आणि मी ते बघणार आहे. ओके, माझं ठरलंय. माया प्लीज यार असं नको करू. हे बघ ही मस्करी मला नाही आवडणार. गुरुनाथ, मी मस्करी नाही करत. आय एम डॅम सिरियस आणि मी हे बघणार आहे. प्लीज 1 मिनिट गुरुनाथ, तू नाही घेऊ शकत मला असं नको करूस प्लीज. मी हे बघणार आहे. तू मला थांबवू शकत नाही. माया ठेव. तुला कळतोय का सिरियसनेस आनंद? तो वाढत चाललाय आता, इन्व्हॉल्व वगैरे व्हायला लागलाय तो. आणि हे सगळं या लेवल पर्यंत गेले. राधाला कळलं ना, खरं नाही आपलं काही. हो ना यार, म्हणजे कोणाच्या तरी भावनेशी खेळणं हे त्यांना अजिबात आवडणार नाही. कसं सांगायचंय, कसं समजवणार होता त्याला? मी काम करतो ना, आत्ताच तुकडा पाडून टाकतो. त्याला सांगून टाकतो की बाबा मी सौमित्र आहे, पिंकी नाही. कसं सांगणार? कसं सांगणार म्हणजे काय? नाही 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 नाही, इतकं सोपं नाहीये की तू फोन केलास आणि सांगणार हा मी आहे ना सौमित्र बोलतो आणि मीच पिंकी आहे. कसं होईल ते? अरे तो तुझ्या प्रेमात पडलाय, कवी झालाय. नॉर्मल सांगून चालणार नाहीये. मग एक आयडिया आहे, त्याला पण कवितामधूनच सांगूया का? तुला मस्करीच सुचते का अजून? हा, मी इथे काहीतरी जेन्युइनली बोलतोय. 1 मिनिट, आपण मस्करी करायची आहे का अजून? ताणायचंय का? चल मग मस्करीच करूया. ताणूया ना मग. सॉरी म्हणजे सॉरी. यार कसं समजावायचं त्याला कळत नाहीये इथे. एक आयडिया आहे, मी राधाला सांगतो, तू समजाव श्रेयसला. तिला हे समजावण्याचं वगैरे चांगलं जमतं. ती जबाबदारी मीच त्यांच्याकडनं घेतलीये. आता त्यांना कसं सांगू की आता तुम्हीच जाऊन सांगा? कशासाठी ना, माझ्यावर विश्वास आहे ना, मी समजवतो. कशासाठी बोलायचंय? तेव्हा माहित होतं ना तो कवी होणार आहे म्हणून. पाठव अजून, हिल स्टेशनला पाठव. मग काय होणार, कवी नाही तर? अरे हे वाढत चाललंय यार आनंद, काय करायचं? एक आयडिया. काय बोल. आपण पिंकीलाच गायब केली तर? म्हणजे कळलं नाही मला. म्हणजे कसं आहे, पिंकी डॉक्टर आहे, त्याला अजून मोठं डॉक्टर व्हायचं होतं म्हणून ती अभ्यासासाठी अमेरिकेला गेली. आणि श्रेयस हळूहळू विसरून जाणार. काय वाटतंय, कशी आयडिया? आयडिया चांगली आहे की वाईट आहे मला माहित नाही. जे काय करतोय ना ते खूप वाईट आहे. अंगाशी येणार आहे, पिंकी प्रकरण आहे ना, अंगाशी येणार आहे कधीतरी. तुझा अंगाशी ऑलरेडी आलेलं आहे. हे काय? राधिका, राधिका, काय ऐक ना. तुझंच तर ऐकतेय मगापासनं. तुझं ते रॅप, अजून काय सांगायचं त्या रॅप बद्दल? रॅप बद्दल नाही बोलायचंय मला, तर गॅरी बद्दल बोलायचंय. बर, काय बोलायचंय? असं काहीतरी व्हायचंय की गॅरी जिथे कुठे असेल ना त्यांनी माझ्या मागे मागे धावत आलं पाहिजे. असतेस का? मी असाच विचार करायचे जेव्हा हे तुझ्या बरोबर असायचे. परत तोच विषय काढणारस का तू? झालीये ना फ्रेंडशिप आता आपली. सॉरी. ठीक आहे, फ्रेंडशिप नो सॉरी नो थँक्यू. बरं मग ठीक आहे. आता मी काय बोलू ते तूच सांग मला. गॅरी माझ्या मागे कसा येईल याचे ऑप्शन सांग ना काहीतरी. बापरे, सांग ना रॅज प्लीज, मला काही सुचत नाहीये. राधिका, ऑप्शन काय? मी काय सांगू तुला? मी नाही बाबा असा विचार करू शकत. तूच कर ना विचार तुझा. ओके. तू राधिका मसाले जशी काढलीस तसं मी शनाया मसाले काढू का? झालं का वापस हिचं पुराण सुरू? मी सिरियस आहे ना. पण एवढा सिरियस विचार करायची गरजच का आहे म्हणते मी. आमची पिढी सुखी बरं या सगळ्या बाबतीमध्ये, नाही तर का? आपला संसार चांगला करावा, आपलं घरदार चांगलं सांभाळावं यासाठीच आमची धडपड असायची बरं. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आम्ही सुख शोधायचो. आमच्या स्वयंपाकाची पण साधी कोणी तारीफ केली ना, झालं आम्ही खुश व्हायचो बरं. आणि मग परत झोकून द्यायचं संसारामध्ये. आपण का मोठं बनावा, आपल्या नवऱ्यानं मोठं बनावं यासाठी आमची धडपड असायची बरं. आणि मग आपण का त्यासोबत 4 चौघांमध्ये असं छान छौकीन मिरवायचं. बस हेच ध्येय आणि हेच स्वप्न आमच्या संसाराचं. आई, असा विचार करणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे.
नाही, गृहिणी होणं खरंच खूप अवघड आहे. मलाही वाटत होतंच की चांगली गृहिणी व्हावं, पण माझ्या नवऱ्याला ते पुरेसं होतं का? बायको स्मार्ट वाटली नाही, चार चौघात नेता येईना. जेव्हा प्रश्न अस्तित्वाचा येतो ना, तेव्हा महत्वाकांक्षा जागी होते. आई, प्रत्येकाच्या बाबतीत हे असं होतच असं नाही, पण खरं सांगू का, माझ्या बाबतीत हे असंच झालंय. खरंय, कॅरीने चीट केलं म्हणूनच मला कोणीतरी बनावं असं वाटतं ना. कुणीतरी व्हावं इथपर्यंत मर्यादित नको राहूस. जिद्दीनं पेटून उठ. इथेच तर मी चुकले होते. मला सतत वाटायचं की यांनी माझ्याकडे परत यावं, पण तू ही चूक करू नकोस. तू असं काहीतरी कर की यांना वाटेल तुझ्याकडे परत यावं. त्यासाठी ते धडपडले पाहिजे, तडफडले पाहिजे. अर्थात त्यानंतर यांना माफ करायचं की नाही हा निर्णय तुझ्या हातात असला पाहिजे. कळतंय ना मी काय म्हणतेय ते?